हॅलो. काय चाललंय मग? काही रिस्पॉन्स नाही का द्यायचा? का बरं? का नाही द्यायचा? बिझी आहोत का? त्या आपल्या भारतात शेरणी घुसल्यात बघा. कळलं का काय ते ना तुम्हाला? आ शेरणी शेरणी कशा आहे का? शेरणी शिकार करायला रस्त्यावर उतरल्यात आता. जंगलात नाही तर त्या हा जंतर मंतरवर आहेत रस्त्यावर. म्हणून म्हणलं तुम्ही काय रिस्पॉन्स देत नाहीत माझ्या व्हिडिओला, तेव्हा आपण जरा त्यांची माहिती घ्यावी. हां ही पुढची लयच करायली की तुम्हाला म्हणायले मला जराशी सपोर्ट करा सपोर्ट करा सपोर्ट करा, जरा नवी खुर्ची घेईन बसायला. हां नाही म्हणजे तसं काय भिकारी नाही का काय मी असं कटोरा घेऊन तुमच्या पुढे यायला. नाही मी आता बघा, त्या भंग्याचं काम जरी मी केलं ना तरी बी 4 पैसे मिळत येतं ना. तसं मी कामच करायले की सोशल मीडियावर तुम्हाला कसं कळलं नाही? हे बी कामच आहे. आता कामामध्ये लहान मोठं हे गदळ चांगलं असा भेदभाव नसतो करायचा म्हण बरं का. हां तुम्हाला एवढं तर माहिती असेल ना. काम बाई काम, घरात बसून असू द्या की बाहेर धक्काबुक्का खाऊन असू द्या, खातंय का नाही माणूस धक्के बुक्के. बाहेर पडायचं म्हणलं ना घराच्या बाहेर कामाच्या म्हणजे कामानिमित्तच म्हणायले व मी बी कामानिमित्त घराच्या बाहेर जर पडायचं म्हणलं तरी बी बघा धक्काबुक्की खावा लागतीय. काही दिवस मी पण हे भोगलंय. कामाला जात होते वागांनो, कळलं का? हां म्हणजे झाडू पोचा करायला गेलेली आहे मी, कचरा उचलायला, कळलं का? तिकडं कुठं व कॉलनी नसतात का कॉलन्या, बिल्डिंगी तशा बिल्डिंगीमध्ये मी कचरा उचललेला आहे, झाडून घेतलेला आहे, पुसून घेतलेला आहे. अजून काय असतंय व काय जे असतंय तेवढं काम केलेलं आहे मी. खरं सांगायला ते काय म्हणतात बघा त्याला, मी तुम्हाला सांगते, हाऊस पिकिंग असं काहीतरी म्हणते तर कामाला. आता अडाणी असल्यामुळे याय नाही मला म्हणायला. हां पण मी केलंय काम बरं का. आणि पुन्हा सांगते दूध कंपनीमध्ये 2 वर्ष केलंय काम. आणि असं वटमध्ये काम केलंय ना, हां लय भारी, म्हणजे सगळ्यात न्यारी. कंपनीमध्ये 2 वर्ष काम केलंय मी दूध कंपनीत, अमूल दूध कंपनी. तर काय ती धावपळण, काय ती वदवदन, बसमध्ये बसून भाकर खावा लागत होती. हां सकाळी 8 वाजता रेडी व्हायचं तिथं कंपनीची बस. 5 मिनटं बी उशीर करायचा नाही. तसा मला ना 10 मिनटं उशीरच होत होता म्हणायचं. 10, 5, 7 घडीच्या काट्यावर बघून ह्या बाया वरडायच्या गाडीतल्या. देखवत नाही तसं कुणाला, तुम्हाला सांगते की मी कसं देखवत नाही. तर
ते काय झालं तर बघा, गाडीमध्ये बाया असतात ना कामाला, त्या बायांचे एक हे असते तर टुप्पे असते तर टुप्पे. हां, म्हणजे त्या बायांचं म्हणणं कसं, हिच्यासाठी 10 मिनटं गाडी थांबवती या, आणि आम्हाला गाडी तिथून काढली की फोन येतात मॅडमचे फोन येतात. मग हिला का मॅडम फोन करीत नाही, मॅडम हिला का ताकीद देत नाही, हिच्यासाठी गाडी का थांबवायला लावती या असं. आता त्याचं कारण तुम्हाला सांगते. कामगार सगळ्याला सारखे असतेत बरं का, तसं मी बी सारखीच होते, त्यांच्यासारखीच मी बी होती, ऐकलं का. पण जराशी कुठंतरी पहिली गोष्ट मी काही बोलत नव्हते हो बोलत. तुम्हाला वाटत असेल एवढी फडफडी बाई गप कशी बसेल, हां, पण बोलत नव्हते. आणि जेव्हा सुरुवात केली होती का कामाला जायची तेव्हा आवडे कळत नव्हतं, माय काहीच कळत नव्हतं बाहेर कधी पडलेले नव्हते म्हणून. मग मॅडमनं सगळं हँडल केलं आणि गाडीतल्या बायाला मी सांगितलं की हिला काही बोलत जाऊ नका म्हणून, हिला काहीच बाहेरची माहिती नाही. हां, तिला वेळच्या वेळी सांगायचं, शिकवायचं, ड्रेस चेंज करावा लागायचा हो तिथं गेल्यावर. हे म्हणजे असं ड्रेसिंग हे चेंज वगैरे कसं करायचे, काम काय करायचे, सगळं माहिती केलं. 10-15 दिवस झालं मला कामाला जाऊन. झालं की पुन्हा मग कायचं आलं या, घरी आल्यावर आतरुणातच कवा बाथरूमला जायचं कळतच नव्हतं. माझी शपथ खोटं सांगा नाही तुम्हाला, बाथरूमला जायचं कळतच नव्हतं, चेवच येत नव्हता. हां, ओलं लागायलाच पुन्हा मग असं कसं तरीच गिल्टी फील व्हायचं. नवरा बोलत होता मला, लयच बोलायचा, लयच म्हणजे कामाला जायली म्हणून असं सदा घरात भांडण, एक नाही दोन नाही काय नाही. 15 दिवसाचे पैसे आले बरं का, पगार आला, 15 दिवसाचा पगार आला, आणला मी टेबलवर असाच ठुला. आणि पोरं माझी शाळेतून आले की मग पोरायला मी काय म्हणायले, झालं तुम्हाला काहीतरी खायला आणा. मला एवढं प्राऊड फील व्हायलं, आयुष्यात पहिली बार मी कमविलेत पैसे म्हणून लयच मस्त वाटायलं मला. मी लेकरायला म्हणायले, झालं काहीतरी खायला आणा तुम्हाला आज. बाप नेटकाच आला होता आणि न्हाणीमध्ये हातपाय धुवू लागला बाप. काय चालय, धरपडून आलं बाय बाहेर. मी किचनमध्ये होते आणि धरपडून आलं म्हणतंय, त्याचा बाप जिवंत आहे, अजून मेला नाही. म्हणीन ते त्याला करायला पुरवायला, त्याचा बाप जिवंत आहे. तुझा पैसा तुलाच घे, घरामध्ये आणायचा नाहीस पैसा, आणि तू बी यायचं नाहीस. लयच म्हणजे काही बाई तुझं बोलणंच नाही. मग मी रडायचं आणि गप्प बसायचं आणि जायचं. ते झालं तर कसं, पोरीला माझ्या पहिली बार नीटच्या क्लासेस लावले होते, नीटची तिकडं लांब नांदेडला टाकली होती. मला घरात नुसतं उचलूच फेकायचं, रोड बेजार मी. मग त्याला बाया म्हणल्या, चल म्हणल्या, काय व्हायलंय, गेले. तर महाभारत झालं घरात सुरू. असं चाललं महाभारत 6 महिने. 6 महिन्याच्या नंतर बघा पुन्हा काय झालं, नवीन कंपनी चालू झाली, अमूल दूध कंपनी. आणि मग असंच पुन्हा एकदा रक्षाबंधनला आमचा दीर आला आमच्या इथं. माझा दीर आला बरं का, सगळ्यात लहाना, पोरीला घेऊन आला राख्या बांधायला पोरायला. तर मग मी कामावून आली होती, तर त्याला माहिती झाली मी कामाला चालली. तर ते सहज म्हणला, तुम्ही कामाला चालला म्हणून ह्या बायाला घरात का आहे, ह्यांचं काम, ह्याला बी घेऊन जा, म्हणजे माझ्या जावायला. मग बाई दोघीजणीला नेलं मी, दोघीजणीला नेलं आणि नवीनच कंपनी चालू झाली होती.
मॅडमला लय चिंता लागली होती, आता मी कुठून आणू म्हणून लेबर लोक, कामगार लोक कुठून आणू. तर मग मी 2 बाया आणल्या आणि मग त्या 2 बायासाठी गाडी तिकडून न्यायला ड्रायव्हर कटाळा करायचा. मग मी मॅडमला म्हणलं 2 बाया यायल्यात, मग तर ड्रायव्हर गाडी चुका करी नाही तिथं, हायवेनं चाललाय. मग मॅडम काय म्हणली, ड्रायव्हरच्या शेजारी तू बसायचंस, हे सीट तुझं आहे आता आजपासून. आणि ते हायवेला गाडी घ्यायला की त्याला याद करून द्यायचंस इकडून चल म्हणून. त्यानं जर नाही ऐकलं की मला फोन करायचास. तेव्हापासून बघा पोझिशन आपली वाढली, कळलं का. म्हणजे सीट बी भेटली आपल्याला एकदम पुढी ड्रायव्हरपाशी. 2 बाया आणि त्यांच्या मागं पुन्हा 45 बाई. 1.5 महिन्यामध्ये 45 बाई कोंबली कंपनीमध्ये. गाडीत जागा पुन्हा अशी हे व्हायला बसायला बायाला, एवढ्या बाया. म्हणतं काय, गाडीतल्या बाया जुन्या नुसत्या जीवाला खाऊ खाऊ घ्यायच्या. आणि माझ्या पुढं पुन्हा मग काहीच बोलत नसं. म्हणजे इकडं माझा आणि मॅडमचा काही संबंध कुठलाच नाही, पण त्या बायाच्या मनानंच त्याईनं मला एक असं त्यांच्या नजरेत ठरवीत गेल्या की मॅडमची ही खास आहे, मॅडमची ही खास आहे, मॅडम हिला काहीच बोलत नाही. आणि हिनं जर आपल्याबद्दल काही सांगितलं तर मॅडम 100% खरं धरणार किंवा मग आपल्याला घरी बसवणार कामावून. कारण की आपण काय बोलला तर आपल्या जागेवर दुसऱ्या 10 जणी ही बाई आणि ती असला कसला किळ झाला की कसला नाही की मला माहितीच नाही पुन्हा. असं म्हणतात. मग एक लेवल एवढी वरी गेली, मग काही करायची गरजच पडेना. आणि मग मॅडम गाडीमध्ये असली की मग बायाच्या मनामध्ये दचपच, मॅडम आता हिला काय विचारते की हिला ही काय सांगते की. पण मी कधीच कुणाबद्दल असं काय सांगितलेलं नाही मॅडमला, कधीच. कळलं का. करीन ते खाईन. माझ्यावर किती डाऊट घेऊ द्या, त्यानं मला किती बी म्हणजे लय वागणूक बी देत होत्या व. म्हणजे कसं, आता बाथरूमला हे जर गेलं नंबरप्रमाणे जायचं बाथरूमला, आणि मग मी जर गेले आणि त्या बाया जर असले दोघीला धाडीत होते ना, मग मी जर गेले तर लांबूनच पुन्हा आली गई माय की निघायच्या. म्हणजे एक दरारा झाला कामावर माझा. आणि मी तर काहीच करीत नसं, गप्प आपलं. आणि मग माझ्या त्या सगळ्या ओळखीच्या बाया 45 बाई जी आहे ना, त्या सांगायच्या अगोदरच कामं, म्हणजे रोखठोक कामं करायच्या. कुणाचं बोलून घ्यायचं नाही. मी आधीच सांगितलेलं, कुणाचं बोलून घ्यायचं नाही. कामामध्ये कधीच कुठं कमी पडायचं नाही. लय म्हणजे लयच मस्त पुन्हा जुगाड लागलं. पण काय झालं तिथं, मग दही ताक बनायला चालू झालं. आणि माझ्या हाडं ठिसूर असल्यामुळं मला ते मुरलेलं जास्त खायचं नाही. मी लावला दणका दह्यावर आणि ताकावर. म्हणजे ते बी प्युअर ताक, मसाला ताक. आणि गोडाऊन असतात बघा थंड थंड दुधाची, माहीत नाही का तुम्हाला. हां, तिथं मला नेत नव्हते, पण कधी कधी इमर्जन्सीला जावंच लागत होतं. मग हे असं काम करीत 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 लागलं ठणकायला. हे सांदी लागले ठणकायला. पुन्हा मारायली वंदना बोंब. ऑटोमॅटिक घरी बसले बघा, ऑटोमॅटिक.
कारण की पुन्हा मला ते औषध परत आणावं लागलं. आयुर्वेदिकचं औषध आहे आपले हाडं ठिसूर होते तर सांधे हे दुखत येतं ठणकत येतं. ते हाडं ठिसूर होण्याचं औषध महाग आहे, पण माणूस ना जिवंतच होते त्यानं. मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. म्हणजे अति झालेलं मला. लाकडासारखे हात पाय झालते असे, म्हणजे अंगात काहीच राहिलं नव्हतं. डॉक्टरने त्याला मोठ्या दवाखान्यातल्या सांगितलं होतं, या बाईला आता 8 दिवसच राहणार आहे ही बाई, खाऊ पिऊ घाला. लय लय बेकार परिस्थिती झाली तिथं तेव्हा ती माझी. आणि मग तेव्हापासून माझं काम सुटलं. आणि मग करोनाच आला बघा. करोनामध्ये माझ्या मायबापाच्यामुळं मी अशी झाली. म्हणजे माणसाच्या आयुष्यात लय काय काय घडत आहे, लय काय काय घडत आहे का नाही बघा. आता करोना बी गेला, मायबाप बी गेले, मी डिप्रेशनमधून बी बाहेर निघाले. आणि हे अवकाळी चित्रच नाद लावून घेतलाय जीवाला. काय सांगा माय. म्हणजे आता नाही नाही म्हणलं तरी बी हे नसतात का पिदाडे खादाडे नवरे, कमवीत नाहीत, काय नाही, घरात पैसा देत नाहीत, राशन पाण्याला मोतल बायका असतात, 4-4 लेकरं हळजून ठुलेले पुन्हा. आणि तशा बायाला कामाला लावलेला आहे मी. तर त्याच्यामुळं आपल्याला एक ते म्हणतात ना, मग जिथं जाईन तिथं पदरामध्ये आण पाणी असं म्हणते तर काहीतरी आपल्याकडं तसं आहे बघा. म्हणजे कुणी बी नाव घेत आहे, चांगली आहे म्हणते तर लई चांगली आहे ती. आणि बघा 10 एखादं जळकुटं असतंयच. जसं की गाडीमध्ये काही बाया होत्या लई दिवसानं कामं करायलेल्या. आता त्या लई दिवसानं जरी कामं करायलेल्या असल्या तरी बी आता त्या माहिती नाही माहीत कशा कामं करीत होत्या, का जागेवरच होत्या त्याच ठिकाणावर, का पुढं नाही त्या गेल्या. 1.5 महिन्यात जिकडं तिकडं मी नुसत्या बाया दिल्या. आणि मग आणि बी बघा मला, मी गावाला होते करोनाच्या नंतर आजारी असल्यामुळं. मायबापाच्या वेळेस फोन येऊ लागले गावाला मला. इथं माझे पोरगीन नवरान ते होते ना लेकरं, इथं सुद्धा यायचे. मम्मी केव्हा येणार आहे ग, मला कामाला कुठं ठेपा असला तर विचारायचा होता, सांगा की म्हणा अशी गोष्ट. तर असं नाही की ह्या कामधंदे करणाऱ्या बाया बेकार असत्यात, त्यांची मजबुरी असते. आणि ही मी लई जवळून बघितलेली आहे बायाची मजबुरी. नवरे लई 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 बेकार असते तर काय बायाची. त्यांना म्हणजे एक तर कमाई काहीच करायची नाही, आणि जे घरामध्ये आहे का बायकोपाशी ते बायकोला हाणून मारून हिसकटून 10-5 रुपये घेऊन जायचं म्हणजे जायचं. आणि पुन्हा आणि बायकोचा पचका करायचा. अशा परिस्थितीतल्या बाया मी बघितल्यात लय आहेत. इथं आमच्या गावामध्ये सांगा नाही, मी दुसऱ्या गावामध्ये आमच्या शेजाराला गाव आहे ना, जरा साईडला आहे तिकडं, तिथं माझे दीर राहते तर 3 दीर तिथं राहते तर तिथल्या लय बाया आपल्या बाहेरच्याच गावाल्या काही, बाहेरच्या काही, अशा म्हणजे इकडल्या काही तिकडल्या काही. म्हणजे असं नाही की इकडले आहेत म्हणून त्या लय धनवान आहेत. खायला मोतर घरं स्वतःचे झाले म्हणजे काय झालं. अशा टायमाला हे एवढं आपल्या ह्याच्यात असून ह्याच्यावरून मला एक अनुभव आहे बरं का. मला ते बोलायचं होतं तर दुसरंच बोलले मी. ते नाही का बघा शिरणी मी सुरुवातीला बोलले, शिरणीचं ते बोलायचं होतं. ते तिथं निघूनच गेलं डोक्यातलं, दुसरंच आलं हे कामाचं.
तर आत्ता त्या आरक्षणावरून कितीतरी गोंधळ चालू आहे की कितीतरी गोंधळ चालू आहे. हां, आणि ते आरक्षण कुणाला मिळतंय तरी? आम्हाला तर अजून बी काय आम्ही फायदा करून घेतला नाही त्या आरक्षणातून. अजून बी मनगटात बळ दिलंय. नवरा लात मारीन तिथं पाणी काढीत आहे. एक दिवस बी असा घरी नसतंय, काही जरी झालं तरी. घरातलं माणूस जर गेलं ढगात तर मग 3 दिवसासाठी घरी जातंय, जास्त बी नाही. तिसऱ्या दिवशी आमच्याकडं करीत येतं, तिसऱ्या दिवशी केलं की चौथ्या दिवशी इकडं कामावर हजर, अशी गोष्ट आहे. आणि कसलं आरक्षण आणि कुणाला आरक्षण कोण घेतंय व कोणी घेत नाही. आम्ही तर घेत नाहीत बाबा आरक्षण. आमच्यातले ना असे आरक्षणाच्या जीवावर राहतच नाहीत. पण ते आरक्षण का, आरक्षणाचा मुद्दा आहे समोर की बाबा आरक्षणामुळं एक अधिकार कुठला आहे की तुझी गुलामी आम्ही का करावी, आमची मर्जी आहे. आम्हाला आमच्या बापदादाचं, आमच्या परदादाचं हे असं कमवून ठेवलेलं काही धन नाही ना. आहे का धन? मग पोट भरण्यासाठी दुसऱ्यांच्या मनासारखं आम्ही का वागायचंय? आम्ही जिथं कष्ट करायला तिथून कमवायला आणि तिथून पोट भरायला. आणि त्या आरक्षणामुळं ही एक आम्हाला स्वतंत्र बोलण्याची ताकद दिलेली आहे. ती कशी काय जाईन बरं ताकद, सांगा आता तुम्ही. ज्यांच्याकडं आहे त्यांच्याकडं लयच आहे इस्टॅट, धन दौलत. आणि मग त्या धन दौलतीच्या जीवावर म्हणा की त्या माझावर म्हणा, हुकुमशाही ती नाही चालणार आता पुन्हा. हुकुमशाही नाही चालणार. जसा तुझा जीव आहे तसाच मला पण जीव आहे. माझा घ्यायचा बघितला तर तुझा बी मी घेणार, अशी गत झाली आता. हां, तर ह्याच्यावर बोलायचं बोलते मी पुन्हा, जाऊ दे. हां, दुसऱ्या